हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर फ्रेंड्स, हे आहेत खुरटुले. याला काय म्हणतात तर मला कमेंट करून सांगा, अजून काय काय नाव आहे त्याचे. तर हे असे मी कापून घेतलेले त्याचे तुकडे बी करू शकतात किंवा चिरून बी घेऊ शकतात. तर घेतलेले कांदा आणि खोबरं खिसखिस आणि शेंगदाणे लागतील, टमॅटो आणि कोथिंबीर आणि याच्यात खडे मसाले बी जातील थोडेसे, दाखवते मी. तर याला भाजून घ्यायचं थोडं, आपलं जसं नॉर्मल आपण भाजतो शेंगदाण्याला त्याचं वाटण करून घ्यायचं. मग काळा कांदा करायचा आहे थोडा ब्राऊन आणि तो असा दिसला पाहिजे. मग त्याच्यात तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं. त्यामध्ये खडे मसाल्यामध्ये बघा मी धनिया टाकला आहे आणि तो 2-3 लोंग मिऱ्या आणि हे आहे दालचिनी, गोड गोड करते थोडंसं, त्यामुळे हे भाजून घ्यायचं मस्तपैकी. लाल होईपर्यंत भाजा. त्यामध्ये मग काय करायचं, चांगलं भाजल्यानंतर खोबरं टाकायचं आणि त्याला लाल होईपर्यंत भाजून घ्या. खूप प्रोसेस असते याची कारल्याची. आणि मग ते वाटण काढून घ्यायचं. त्यामध्ये मी कच्चे नाही सॉरी म्हणजे टमाटे टाकले आहेत कापलेले, आणि मग असं वाटण होतं ते बघा किती भारी झाले. मग अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये, ती पेस्ट टाकून मिक्स करायची आहे. त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. हळद टाका थोडी, खूप सारी हळद थोडी लागेल, छान लागतं. आणि मिरची 2 चम्मच तिखट बनण्यासाठी. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचे मग आपण शेंगदाण्याचं कूट, ते केलेलं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून मस्त करून आपण त्या कारल्याला अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेऊया. ते फ्राय झाल्यानंतर काय होईल ना, तुम्ही फ्राय बी करू शकता आणि डायरेक्ट तुकडे बी टाकू शकता तेलामध्ये, आणि त्याला मस्त नरम होईपर्यंत फ्राय करायचं आहे. मग अशा बॅटरमध्ये काय करायचं आहे, हे कोथिंबीर वगैरे टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे असं भाजून पण घेऊ शकतो किंवा डायरेक्ट बी तुम्ही मसाला लावून, मी तुम्हाला दाखवते तर मसाला लावून बी तुम्ही असं डायरेक्ट टाकू शकता. तर मी तुम्हाला 2 प्रकार दाखवले तर, आणि तुम्ही तुकडे बी करू शकता आणि शाबीत बी ठेवू शकता. अशा प्रकारे आहे. तर कसं बी करू शकता, पण भाजी एकदम चविष्ट बनते बरं का. मी कमेंट घेतले सगळ्यांचे, एवढी भारी झाली होती भाजी, सांगताच कामा नाही. नक्की करून बघा. आणि हे असे भाजून घ्यायचे तेलामध्ये. मग त्यात पुरा मसाला टाकायचा वाटलेला, ते मिक्स केलेला, आणि कडकडीत भाजू द्यायचं छान तेलामध्येच. पाणी नाही टाकायचं तवरक. मग याचं पाणी सुटेल थोडंसं. मग जे वाटण जे प्लेटीला वगैरे लागलेलं असतं त्याला पाणी टाकून थोडंसं धुवून मस्त थोडंसं अर्धा गिलास तरी पाणी टाकून झाकून ठेवायचं. आणि हे झालेलं आहे आपलं रेडी कारल्याची, खुरटुल्याची भाजी, म्हणजेच कारलं. बाय फ्रेंड्स, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडत असतील तर. ओके, बाय.